महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मोहिदे वसतिगृहातील पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार. शहादा तालुक्यातील मोहिदे येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्यासह दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वसतिगृहात पाणीपुरवठा नियमित होत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच दैनंदिन वापरासाठी पाण्याची कमतरता भासत असल्यानं विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच पाणी पुरवठ्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. विद्यार्थ्यांनी वसतिगृहात पिण्याचे तसेच वापराचे पाणी नियमित आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची तातडीनं दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी पुढील 24 तासात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन दिले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. आता आश्वासनाच्या अंमलबजावणीची परीक्षा. 24 तासात पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं असलं तरी प्रत्यक्षात वसतिगृहातील पाणी पुरवठा सुरळीत होतो का याकडे विद्यार्थ्यांचा, पालकांचे आणि नागरिकांचं लक्ष लागलंय. विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आंदोलन करण्याची वेळ पुन्हा येऊ नये यासाठी प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आश्वासन दिलं गेलं पण आता पाणी प्रत्यक्षात कधी येणार हा सवाल विद्यार्थ्यांचा पालकांकडून उपस्थित केला जात असून प्रशासनानं दिलेल्या शब्दांची पूर्तता करून पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची मागणी होतीये. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. वसतिगृह 500 क्षमता मोहिदा तालुका शहादा या ठिकाणी आज पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. प्रकल्प प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेतली. माझे 2 सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि मुख्याधिकारी विद्यार्थ्यांची समजूत काढली. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी देखील विद्यार्थ्यांची समजूत काढली. पाण्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा म्हणून विद्यार्थिनींचे जे वसतिगृह, निर्माणाधीन वसतिगृह आहे तिथली एक बोरवेल, इथून 300 मीटरची पाईपलाईन आणि 3 HP मोटर टाकण्याचा निर्णय झालेला आहे आणि उद्या सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल. त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाला देखील या वसतिगृहाला जो पाणी पुरवठा होतो तो सुरळीत करण्याची मी आवाहन करत आहे.